हॅलो फ्रेंड्स, आज आपण टाटा 407 गाडीमधील अल्टरनेटरमधील डायोड प्लेट आणि रेग्युलेटर टेस्ट करणार आहोत. ही जी आहे ती टाटा 407च्या अल्टरनेटरमधील डायोड प्लेट आहे. या डायोड प्लेटलाच रेक्टिफायर असेही म्हणतात. तर याच्यामध्ये एकूण 6 डायोड असतात. 3 निगेटिव्ह साईडचे डायोड, 3 पॉझिटिव्ह साईडचे डायोड आणि 3 ऑक्झिलरी डायोड. आता हे 3 निगेटिव्ह साईडचे डायोड कुठे आहेत बघा. 1, 2, 3 आतमध्ये डायोड आहेत. 1, 2, 3 तर या प्लेटमध्ये ते बसवलेले असतात. याला आपण इनपुट म्हणतो. डायोडचा हा इनपुट साईड आहे. म्हणजे बॅटरीच्या निगेटिव्ह साईडकडून जो करंट आहे, निगेटिव्ह साईडकडून बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलकडून तो अल्टरनेटरच्या बॉडीमध्ये येतो. अल्टरनेटरच्या बॉडीमधून बोल्टमधून या प्लेटला येतो. तर या प्लेटमधील या डायोडचं हे इनपुट आहे. तर या इनपुटमधून या डायोडमधून करंट हा पुढे या साईडला येतो. इथे त्याचे 1, 2 आणखी 3 1, 2 आणि 3 एंड्स आहेत. या निगेटिव्ह साईडच्या डायोडचे 3 हे आउटपुट झाले. इकडून सप्लाय करंटचा सप्लाय तो इकडून इथे येतो. इथे डायोडचं हे दुसरं एंड आहे. निगेटिव्ह साईडच्या डायोडचं हे दुसरं एंड आहे. या दुसऱ्या डायोडचं हे एंड दुसरं एंड, हे तिसऱ्या डायोडचं हे दुसरं एंड. तर याचं जे एंड आहे ते या इथे स्टेटर वाइंडिंगची कॉईल जोडलेली असते. स्टेटर वाइंडिंगच्या 3 कॉईल इथे रेड मार्क केलेला आहे. तर त्या ठिकाणी 3 वाइंडिंगच्या कॉईल्स जोडलेल्या असतात. तर या 3 वाइंडिंगच्या कॉईलजवळ या निगेटिव्ह साईडच्या डायोडचं आउटपुट जोडलेलं आहे. निगेटिव्ह साईडचे डायोड कशासाठी? तर सर्किट कंप्लीट करण्यासाठी. पॉझिटिव्ह साईडच्या डायोडकडून करंट हा बॅटरी चार्जिंगसाठी दिला जातो. एसीचा डीसी करून तो डायोडकडून एसीचा डीसी केला जातो आणि तो पॉझिटिव्ह साईडला बॅटरीच्या पॉझिटिव्ह साईडला दिला जातो, पॉझिटिव्ह टर्मिनलला. आणि तिथून बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलकडून तो परत निगेटिव्ह साईडच्या डायोडमधून या स्टेटर वाइंडिंगमध्ये येतो आणि सर्किट कंप्लीट होतं. त्यामुळं या सर्किटमधून करंट फ्लो होतो. जर निगेटिव्ह साईडचे डायोड नसतील तर सर्किट कंप्लीट होणार नाही, बॅटरी चार्जिंग होणार नाही. पॉझिटिव्ह साईडचे डायोड इथे आहेत. 1, 2 आणखी 3 हे पॉझिटिव्ह साईडचे डायोड आहेत. तर इथे स्टेटरमधून जो करंट आहे हे स्टेटरचे वाइंडिंग आहे आणि हा रोटर आहे. हा रोटर जो असतो हे आतमध्ये ह्याच्या रोटरचं वाइंडिंग आहे. या स्लिप रिंग्स आहेत. तर या स्लिप रिंग्समधून करंट ब्रश मार्फत आतमध्ये जातो, रोटर वाइंडिंगमध्ये फिरतो आणि रोटर वाइंडिंगच्या आउटपुटमधून या स्लिप रिंगमधून दुसऱ्या ब्रशमधून तो ग्राउंड होतो आणि याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. आणि ह्याच्यामध्ये तयार होणारं मॅग्नेटिक फील्ड आहे तर या स्टेटर कॉईलकडून कट केलं जातं. आणि या रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड या स्टेटर कॉईलकडून कट झाल्यामुळं याच्यामध्ये EMF इंड्यूस होतो. EMF म्हणजे व्होल्टेज. आणि हे व्होल्टेज उत्पन्न झालेलं आहे. तर ह्या कॉईलला क्लोज पाथ मिळाल्यामुळं याच्यामध्ये करंट वाहू लागतो आणि करंट हा 3 एंडपर्यंत येतो आणि तिथून तो पॉझिटिव्ह डायोडला जोडला जातो आणि या पॉझिटिव्ह डायोडकडून तो बॅटरीला दिला जातो. तर हे पॉझिटिव्ह डायोड आहेत ते इथे, हे जे वाइंडिंग आहेत 3 ते इथे जोडले आहेत. 1, 2 आणखी 3 या पॉझिटिव्ह डायोडमधून या प्लेटमध्ये एकत्र केलं जातं. तिन्ही डायोडचा करंट हा या 1, 2, 3 इथे फिट केलेले आहेत. 3 डायोड पॉझिटिव्ह साईडचे डायोड. तर तिन्ही डायोडचा करंट एकत्र करून पुढे या बोल्टमधून साईडचं टर्मिनल म्हणतात. तर इथून तो बॅटरी चार्जिंगसाठी बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडला असतो. या स्टेटर वाइंडिंगमध्ये AC करंट तयार होतो. तो पॉझिटिव्ह डायोडकडून DC केला जातो. तर याच्यातली प्रत्येक कॉईल नॉर्थ पोलच्या समोर असताना तो बॅटरी साईडला करंट वाहतो, म्हणजे फॉरवर्ड डायरेक्शनने वाहतो. आणि ज्यावेळेला साऊथ पोलच्या समोर ज्यावेळेला वाइंडिंग येईल त्यावेळेला तो निगेटिव्ह साईडकडून करंट जो असतो तो एका कॉईलमधून आत येतो आणि दुसऱ्या कॉईलमधून बाहेर जातो. म्हणजे एक कॉईल नॉर्थच्या समोर असताना पॉझिटिव्ह साईडला करंट वाहते बॅटरी साईडला, आणि ज्यावेळेला साऊथ पोलच्या समोर येईल त्यावेळेला याच कॉईलमधून निगेटिव्ह साईडकडून करंट आतमध्ये जातो, कॉमनला जातो आणि कॉमनमधून दुसऱ्या वाइंडिंगमधून तो पुढे बॅटरी चार्जिंगसाठी दिला जातो. म्हणजे दोन्ही डायरेक्शननी करंट होतो. एकदा फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये आणि एक वेळ रिव्हर्स डायरेक्शनमध्ये. म्हणजे करंट हा तो अल्टरनेट होतो, म्हणून त्याचं नाव अल्टरनेटिंग करंट असं म्हणतात. म्हणजे इथपर्यंत असतो तो अल्टरनेटिंग करंट. डायोडकडून पुढे एका डायरेक्शन वाहतो म्हणून त्याला DC करंट म्हणतात. ऑक्झिलरी डायोड बघूया. ऑक्झिलरी डायोडचा उपयोग काय? तर रोटर फील्ड वाइंडिंगला करंट सप्लाय करण्यासाठी, रोटर फील्ड वाइंडिंगला म्हणजे मॅग्नेटिक फील्ड तयार करण्यासाठी. आणखी दुसरं काम काय की रेग्युलेटरला पण सप्लाय देण्यासाठी. रेग्युलेटर हे आउटपुट स्टेटरचा आउटपुट हा सेन्स करतो. आता 3 ऑक्झिलरी डायोड आहेत. 1, 2, 3. आता तिन्ही आहेत म्हणून त्यांना ट्रायो असं पण म्हणतात. डायोड ट्रायो. तर हे छोटे छोटे डायोड आहेत ते
ऑक्झिलरी डायोड मॅग्नेटिक फील्ड तयार करण्यासाठी रोटर वायंडिंगला इथून सप्लाय दिला जातो. तर त्याचंही आउटपुट आणि इनपुट चेक करूयात. तर इथून स्टेटर वायंडिंग करून करंट इथून याच्यामधून हे आणि हे यांच्या दोन्हींच्या मध्ये हा ऑक्झिलरी डायोड बसवलेला आहे. तर इथून करंट आतमधल्या डायोडमधून इथे त्याचं हे आउटपुट, इथून या वायंडिंगचं किंवा या कॉईलचं आउटपुट इथे, इथून आतमधल्या डायोडमधून करंट बाहेर येतो, इथे येतो. तसेच याच्यामधून करंट येतो, या डायोडमध्ये जातो. इथं ह्या स्टेटर वायंडिंगचं टर्मिनल आहे, एंड इथे जोडलेली असते. तर इथून करंट आतमध्ये येतो, इथून डायोडमधून बाहेर येतो. म्हणजे हा एका डायरेक्शननी वाहतो आणि इथून एकत्रित करून ह्या प्लेटमधून तो एकत्रित करून हा पुढे रोटर वायंडिंगला दिला जातो. तर रोटर वायंडिंगसाठी आणि हे जे आहे ते रेग्युलेटर आहे. तर रेग्युलेटरसाठी आणि रोटर वायंडिंगसाठी अशा पद्धतीचे ब्रश असतात. एक जे आहे ते टर्मिनल रोटर वायंडिंगच्या ब्रशच्या इनपुट ब्रशसाठी दिलं असतं इथून असं, आणि एक जे आहे ते रेग्युलेटरच्या इनपुटसाठी दिलं असतं. तर रेग्युलेटर हे स्टेटरचा आउटपुट सेन्स करतो. या टर्मिनलमधून रेग्युलेटर हा स्टेटरचा आउटपुट सेन्स करतो हा, आणि त्याच्यावर त्याचं वर्किंग असतं. आणि एक जे आहे ते इथून एका टर्मिनलमधून हे ऑक्झिलरी डायोडचा जो सप्लाय आहे तो आतमध्ये जातो रोटर वायंडिंगसाठी इथून स्लिप रिंगला जातो, आणि स्लिप रिंगमधून तो दुसऱ्या स्लिप रिंगमधून बाहेर येतो, आणि इथून तो बाहेर जातो याच्यामधून, आणि तो इकडे याला दिला जातो. हे जे आहे ते इथे रोटर वायंडिंगचं आउटपुट जोडलेलं असतं, त्याला फील्ड टर्मिनलही म्हणतात. तर इथून तो आतल्या डायोडमार्फत इथे आतमधल्या सर्किटमध्ये जातो आणि तिथून तो ग्राउंड होतो. या टर्मिनलमधून या रेग्युलेटरमध्ये अशी अरेंजमेंट आहे की रोटर वायंडिंगचं आउटपुट याला जोडलेलं असतं आणि ते आतमध्ये सर्किटमधून ग्राउंड केलं जातं. आणखी दुसरं जे आहे ते हे जे टर्मिनल आहे ते पुढे रेग्युलेटरसाठी पण दिलेलं आहे. हे असं फिक्स केलं जातं, हे असं एकत्र, आणि हे रोटर वायंडिंगचं एक आउटपुट हे असं, आणि इनपुट रोटर वायंडिंगचं, आणि हे रोटर वायंडिंगचं आउटपुट याला जोडलं जातं, याला असं. म्हणजे हे फील्ड टर्मिनल म्हणतात, रोटर फील्ड टर्मिनल असं. हे जे आहे ते ग्राउंडिंग केबल आहे, ग्राउंड केले जाते. आणि हे जे आहे ते बॅटरी व्होल्टेज सेन्स करतो. म्हणजे हे जे आहे ते डायोडचं आउटपुट आहे बॅटरी चार्जिंगसाठी इथे सप्लाय केलं होतं, आणि ही याच्यापुढे बॅटरीची केबल जोडलेली असते. म्हणजे बॅटरीचं व्होल्टेज इथून येतं, सुरुवातीला सेन्स केलं जातं. तसेच डायोडचं आउटपुट पण सेन्स केलं जातं या वायरमधून. तर आपल्या 3 केबल, ही जी आहे ती ग्राउंडची, रेग्युलेटर ग्राउंड, ही जी आहे ती स्टेटर वायंडिंग कडून आलेला जो करंट आहे तो सेन्स करते, आणि ही जी आहे ती बॅटरीचं व्होल्टेज सेन्स करते. आता आपण चेक करूया डायोड प्लेट. सगळ्या डायोडचे इनपुट या प्लेटला जोडलेले आहेत, त्यामुळे इथे आपण हे करूया नेगेटिव्ह साईडचे डायोड सुरुवातीला चेक करूया. तर नेगेटिव्हचा इनपुट आपण चेक करूया, हा आउटपुट चेक करूया. ओके, म्हणजे हा जे रेजिस्टन्स दाखवतो तो डायोडचा दाखवतो. इथे हे चेक करूया दुसऱ्या डायोडचं, निगेटिव्ह साईडच्या दुसऱ्या डायोडचं आउटपुट चेक करूया. म्हणजे रेजिस्टन्स दाखवतो म्हणजे कंटिन्युटी आहे. हे तिसऱ्या डायोडचं आउटपुट चेक करूया, रेजिस्टन्स दाखवतो म्हणजे कंटिन्युटी आहे. आता उलटा चेक करूया, म्हणजे करंट इकडून रिवर्स इकडे जातो का निगेटिव्ह साईडला, म्हणजे ह्या स्टेटर वायंडिंगच्या साईडहून इकडे रिवर्स जातो का बघूया. नाही जात. डायोडमध्ये करंट हा एकाच डायरेक्शनमध्ये जातो, नाही जात. म्हणजे कंटिन्युटी दाखवत नाही, कोणताही रेजिस्टन्स दाखवत नाही, म्हणजे हा रिव्हर्स करंट फ्लो होत नाही निगेटिव्ह साईडमधून. आता पॉझिटिव्ह साईडचे चेक करूया. साईडचं हे इनपुट आहे, पॉझिटिव्ह साईडचे हे इनपुट आहे. तर याला चेक करूया, हे आउटपुट साईडला चेक करूया. रेजिस्टन्स दाखवतं, ओके, इथे चेक करू शकतो आपण. दुसरा पॉझिटिव्ह साईडचा दुसरा डायोड दाखवतो, डायोडचा रेजिस्टन्स दाखवतो, हा दाखवतो. आता उलटं चेक करूया, म्हणजे हे जे आहेत पॉझिटिव्ह साईडची ही आउटपुट, पॉझिटिव्ह डायोड नाही दाखवत.
म्हणजे एकाच डायरेक्शननी करंट फ्लो होतो आहे. ओके, म्हणजे पॉझिटिव्ह साईडचे डायोड पण चांगले आहेत. आता हे डायोड ट्रायो चेक करूयात. तर डायोड ट्रायोमध्ये हा स्टेटर वाइंडिंगमधून करंट असा येतो आणि याच्यामध्ये जातो आणि इथून इकडे जातो. स्टेटर वाइंडिंगमधून करंट इथून असा येऊन इथून आणि हे जे आउटपुट आहे ते एकत्र जोडून हे रोटर वाइंडिंगसाठी जोडलेले असते. तर डायोड ट्राय चेक करूया. आहे कंटिन्युटी आहे. म्हणजे ऑक्झिलरी डायोड किंवा डायोड ट्रायमधील निगेटिव्हचं हे इनपुट आहे, निगेटिव्ह डायोडचं हा आउटपुट आहे. ओके, 1 नंबरचा डायोड बरोबर आहे, 2 नंबरचा डायोड बरोबर आहे, 3 नंबरचा डायोड पण चांगला आहे. आता पॉझिटिव्ह डायोड बघूयात, पॉझिटिव्ह साईडचे डायोड. तर पॉझिटिव्ह साईडच्या डायोडचं स्टेटर वाइंडिंगच्या इथे जरी दिला तर चालेल किंवा इथे पॉझिटिव्ह डायोडच्या इनपुटला दिलं तरी चालेल. हे पॉझिटिव्ह डायोडचं आउटपुट आहे. ही प्लेट म्हणजे एकत्र जोडलेली आहे. 2 नंबरचा डायोड. आता 3 नंबरचा पॉझिटिव्ह साईडचा डायोड आहे, चांगला आहे. उलटं चेक करून बघूयात. वायर एक्सचेंज करून बघायची. नाही, सप्लाय येत नाही. स्लॅब पण आपण चेक केला आणि मल्टीमीटरनं पण चेक केलेली आहे डायोड प्लेट. आता आपण व्होल्टेज रेग्युलेटर चेक करणार आहोत. व्होल्टेज रेग्युलेटरची 3 वायर आहेत त्याला. आणखी हे चौथं आहे ते फील्ड कॉईलसाठी ग्राउंडिंग दिलेलं आहे. हे फील्ड कॉईलसाठी ग्राउंडिंगचं टर्मिनल आहे. ही जी आहे ते स्टेटर आउटपुट म्हणजे डायोडकडून येणारे जे स्टेटरचं आउटपुट आहे डायोड ट्रायोकडून, तर ते आउटपुट आहे ते या रेग्युलेटरकडून सेन्स केलं जातं. आतमधल्या सर्किटकडून सेन्स केलं जातं. हे बॅटरीचं व्होल्टेज जे आहे ते याच्याकडून सेन्स केलं जातं. रेग्युलेटर ऑन केला जातो. याला सप्लाय मिळाल्यानंतर रेग्युलेटर ऑन होतो. आणखी हे जे आहे ते स्टेटर वाइंडिंगचं आउटपुट चेक करतं. हा आहे तो रेग्युलेटर ग्राउंड करतो. रेग्युलेटर ग्राउंड केलं जातं. हे जे आहे ते या डायोड प्लेटला इथे फिट केलं असतं बोर्डला बॉडी ग्राउंडिंगसाठी. आणि हे जे आहे ते इथून फील्डचं आउटपुट जे आहे ते इथून आतमध्ये ग्राउंड होतं, सर्किटमधून ग्राउंड होतं. टेस्ट लॅम्प म्हणजे हा टेस्ट लॅम्प म्हणजे आपण रोटरचं वाइंडिंग आहे असं समजूया. जो लॅम्प आहे तो रोटरचं वाइंडिंग आहे असं समजूयात. तर आपण चेक करूया. तर सुरुवातीला आपण ह्याला 12 व्होल्टचा सप्लाय दिलेला आहे. 12 व्होल्टची बॅटरी आहे. ही जी आहे ती 12 व्होल्टची बॅटरी आहे. तर 12 व्होल्टचा सप्लाय आपण या टेस्ट लॅम्पला दिलेला आहे, म्हणजे रेग्युलेटरला दिलेला आहे. तर हे दोन टर्मिनल आपण एकत्र केल्यानंतर लॅम्प ऑन झाला पाहिजे. नंतर आपण हे ज्यावेळेला 12 व्होल्टचा सप्लाय असतो तर याला आपण 12 व्होल्टचा सप्लाय देऊ, म्हणजे याच्याकडून 12 व्होल्ट सेन्स केला जाईल. 12 व्होल्ट सेन्स केला. थोडासा ब्राईटनेस वाढतो. आता याच्यामधून ज्यावेळेला 14.5 पेक्षा जास्त व्होल्टेज जाईल या रेग्युलेटर सेन्स वायरकडून, म्हणजे स्टेटर वाइंडिंगचं आउटपुट चेक करणारी जी वायर आहे, तर त्याच्याकडून जर 14.5 पेक्षा जास्त व्होल्ट आतमध्ये जर गेला तर तो ह्या आतमधलं सर्किट बंद करतो वायर म्हणूयात. तर हे आतमध्ये ग्राउंड केलं असतं रेग्युलेटरमधून. ज्यावेळेला रेग्युलेटरमधून ग्राउंड केलं, ब्रेक होईल, सर्किटकडून ब्रेक केलं जाईल तर याचा सप्लाय बंद होऊन जाईल. तर ज्यावेळेला 14 चेक करूयात. हे दोन्ही एकत्र जोडल्यानंतर सेन्स केल्यानंतर 12 व्होल्टचं सेन्स होतं, 12 व्होल्टची बॅटरी असल्यामुळं, आणि बल्ब ऑन होतो, म्हणजे रोटर वाइंडिंगमधून करंट फ्लो होतो. आपण मल्टीमीटरवर पण चेक करूयात व्होल्टेज किती आहे. तर हे निगेटिव्ह टर्मिनलला जोडूयात. याचं व्होल्टेज चेक करूयात. 12.1 व्होल्टेज आहे, 12.1 ते 2. आता आपण काय करूयात, मल्टीमीटरवर परत एक वेळ चेक करूयात. 12.2 व्होल्टेज. आता आपण एक दुसरी बॅटरी आहे आपल्याकडे, ती सिरीजमध्ये जोडूयात, म्हणजे त्याचं व्होल्टेज जे आहे 2 बॅटरीचं 24पेक्षा जास्त जाईल दोन्ही बॅटरीचं. आणि एक पॉझिटिव्ह टर्मिनलला 24.7 व्होल्टेज दाखवतं, म्हणजे या बॅटरीचं जे मेन आउटपुट आहे ते 24.5 व्होल्ट दाखवतं. देऊन ओके. ज्यावेळेला आपण 24 व्होल्टचा सप्लाय देतो त्यावेळेला हे ग्राउंडिंग सर्किट ब्रेक होतं किंवा ओपन होतं म्हणूया. ज्यावेळेला आपण काढतो त्यावेळी काय होईल, डिस्कनेक्ट करतो त्यावेळी बल्ब परत ऑन होईल, म्हणजे रोटर वाइंडिंगमधून करंट परत फ्लो होईल. मित्रांनो, हा आपण टाटा 407 गाडीचा रेग्युलेटर व रेक्टिफायर टेस्ट केलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा,
सबस्क्राईब झाला नसाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.